नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, आपण प्रश्न क्रमांक 31 मध्ये विचारलं होतं की जन्मानंतर बाळाची नाळ स्वतःहून गळून पडेपर्यंत त्या नाळेवरती तेल, पावडर किंवा कोणतेही मलम लावणं योग्य आहे का? याचं अचूक उत्तर आहे नाही. नाळ पूर्णपणे सुकी ठेवली पाहिजे. आपल्याकडं अनेकदा घरातले मोठे लोक सांगत असतात की नाळ मऊ व्हावी म्हणून त्यावर तेल किंवा तूप किंवा कधी कधी ती सुकी असावी म्हणून पावडर टाका. पण डॉक्टरांच्या मते ही एक छोटीशी चूक नवजात बाळाच्या संपूर्ण शरीरात जंतू संसर्ग पसरवू शकते. नाळेची काळजी घेताना कोणती मोठी चूक टाळायची हे आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्रोते हो, डॉक्टरांच्या मते जन्मानंतर बाळाची नाळ हा जंतूसाठी बाळाच्या शरीरात प्रवेश करण्याचा सर्वात सोपा रस्ता असतो. यावरून बाळाचं आरोग्य कसं आहे हे लगेच समजतं. यासाठी डॉक्टरांनी एक सोपा आणि महत्त्वाचा नियम सांगितला आहे. नाळ नैसर्गिकरित्या सुकून गळून पडण्यासाठी तिला फक्त आणि फक्त कोरडी हवा मिळणं आवश्यक असतं. जेव्हा आपण त्यावर तेल, तूप किंवा पावडर लावतो तेव्हा तिथं ओलावा निर्माण होतो आणि जंतूंची वाढ वेगानं होते. आणि या जंतू संसर्गाला वैद्यकीय भाषेत ऑम्फलायटिस असं म्हणतात, जो पुढे जाऊन रक्तामध्ये पसरू शकतो आणि नवजात बाळासाठी अत्यंत प्राणघातक ठरू शकतो. सामान्यतः जन्मानंतर 7 ते 14 दिवसात नाळ स्वतःहून गळून पडते. त्यामुळे तिथं कोणतीही छेडछाड करण्याची अजिबात गरज नसते. म्हणूनच नवजात बाळाच्या आईनं किंवा कुटुंबानं या 3 गोष्टींची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे नाळ कोरडी ठेवा. बाळाला आंघोळ घातल्यानंतर नाळेचा मऊ भाग स्वच्छ सुती कापडाने हलक्या हाताने टॅप करून पूर्णपणे सुका करा. दुसरी गोष्ट म्हणजे डायपर किंवा लंगोटची घडी. बाळाला डायपर किंवा लंगोट बांधताना तो नाळेच्या खाली बांधावा, जेणेकरून चुकूनही बाळाची लघवी नाळेला लागणार नाही आणि तिला पुरेशी हवा मिळेल. तिसरं म्हणजे धोक्याची लक्षणं ओळखा. जर नाळेच्या आजूबाजूला त्वचा लाल झाली असेल, तिथून पू किंवा दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल किंवा बाळ सतत रडत असेल तर घरगुती उपाय न करता तातडीनं डॉक्टरांकडे धाव घ्या. श्रोते हो, आपल्या गावातील आशाताई गृहभेटी दरम्यान नवजात बाळाच्या नाळेची तपासणी करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. ते मार्गदर्शन देखील करतात. श्रोते हो, या व्हिडिओमधील मोलाचा संदेश प्रत्येक नवीन आईपर्यंत आणि आजी आजोबांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्या नवजात बाळाला सुरक्षित आयुष्य देऊ शकतो. श्रोते हो, पुढील प्रश्न क्रमांक 32चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेतं बनायचं असेल, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.